सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। शूद्रा घरी कैचे सडा समार्जन, शूद्रा घरी कैचे सडा समार्जन, द्वारी वृंदावन चाव चेष्टा, वेणी फणी नाही सर्वदा घामट, वेणी फणी नाही सर्वदा घामट, नखऱ्याचा विट तिला वाटे, जाळा भरडा बांड एकच संसारी, ताक कन्यावरी तृप्ती तिची, विधवा भटनीस पाहून हासती, विधवा भटनीस पाहून हासती, आर्या दोष देती ज्योती मने, आर्या दोष देती ज्योती मने। या अखंडात महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की शूद्रांच्या घरात सडा समार्जन, अंगणाची सजावट किंवा तुळशी वृंदावन यासारख्या गोष्टी करण्यासाठी वेळ आणि साधने नसतात। शूद्र स्त्री दिवसभर कष्ट करत असल्यामुळे तिला वेणी घालणे, केस विंचरणे किंवा नखरे करण्यास वेळ मिळत नाही। तिचे शरीर घामाने भरलेले असते, कारण ती सतत श्रम करत असते। तिचे अन्नही अतिशय साधे असते, जाळा भरडा भाकरी, ताक आणि कन्या असे साधे अन्न, यावरच ती समाधान मानते। दुसरीकडे काही विधवा ब्राह्मण स्त्री अशा कष्टकरी शूद्र स्त्रियांना पाहून त्यांची थट्टा करतात आणि त्यांच्यातच दोष शोधतात। महात्मा फुले या वर्तनावर टीका करून सांगतात की शूद्र स्त्रियांची दारिद्र्यपूर्ण अवस्था ही त्यांच्या आळशीपणामुळे नसून कठोर परिश्रम आणि सामाजिक विषमतेमुळे आहे। या अखंडातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र स्त्रियांचे कष्ट आणि त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।